मध्य प्रदेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ माजलेली आहे। कमलनाथ यांच्या मुलासह 10 आमदार भाजपत जाणार असल्याच्या चर्चा देखील आता रंगू लागलेल्या आहेत। मध्य प्रदेशमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे। काँग्रेसचे नेते कमलनाथ नॉट रिचेबल असल्याच्या चर्चा रंगू लागलेल्या आहेत। मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, मध्य प्रदेशमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता आता दाट आहे, कारण काँग्रेसचेच नेते कमलनाथ हे नॉट रिचेबल आहेत आणि काही नेते भाजपच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे। सातत्याने या संदर्भात मध्य प्रदेशमध्ये मोठी चर्चा सुरू असताना कमलनाथ यांचे चिरंजीव नकुल यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरती असलेलं काँग्रेसचं चिन्ह काढल्याचं समजतंय आणि ते दिल्लीकडे येत असल्याची माहिती समोर आलेली आहे। लोकसभा निवडणुकीपूर्वी जर कमलनाथ आणि त्यांच्यासोबतचे 10 आमदार येत असतील तर हा काँग्रेससाठी मोठा धक्का आहे। ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये अचानक प्रवेश केला, त्याच पद्धतीने ही मोठी घडामोड म्हणायला लागेल। मध्य प्रदेशमध्ये या अगोदर राहुल गांधी यांचे जवळचे असलेले ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि त्यानंतर आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती कमलनाथ जर या अशा पद्धतीने भाजपसोबत जात असतील तर हा भाजपसाठी मोठा धक्का आहे। कालच या सगळ्या संदर्भात व्ही.डी. शर्मा हे जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहे मध्य प्रदेशचे, त्यांनी असं म्हटलं होतं की आम्ही कमलनाथ आणि त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांचं भाजपमध्ये स्वागत करतो। त्यामुळं पुन्हा एकदा या चर्चांना उधाण आलेलं आहे। कमलनाथ असो, कमलनाथचे चिरंजीव असो, यांच्या सगळ्यांसंदर्भात विविध चौकशा सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि त्या दबावापोटी ते भाजपमध्ये जात असल्याचं देखील सांगितलं जात आहे। मात्र सध्या राजकारणाच्या सगळ्या पटलावरती ही चर्चा सुरू आहे। जोपर्यंत त्यांचा पक्षप्रवेश होत नाही आणि कमलनाथ यांना भाजपमध्ये गेल्यानंतर काय दिलं जात आहे या संदर्भात देखील चर्चा सध्या सुरू असल्याचं समजतंय। त्यामुळं हा पक्षप्रवेश थांबल्याचं बोललं जात आहे आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीची पूर्वी कमलनाथ यांनी हा डिसिजन का घेण्यास आला आणि ते सध्या नॉट रिचेबल का आहेत हा देखील प्रश्न आहे। दरम्यानच्या काळामध्ये या सगळ्या प्रश्नावरती दिग्विजय सिंग हे मध्य प्रदेशचे नेते आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत, त्यांना देखील प्रश्न विचारण्यात आला होता। त्यांनी सांगितलं होतं की ते प्रचारामध्ये आहे, त्यांचा चिन्नमवाडा या ठिकाणी प्रचार सुरू आहे। ते नेहरू असो, इंदिरा गांधी असो, त्याचबरोबर आताचे राहुल गांधी असो, या तिन्ही पिढ्याशी ते राजीव गांधी असो, या सगळ्या पिढ्यांसोबत त्यांनी त्यांच्या घराण्याने काम केलेलं आहे। त्यामुळे ते भाजपसोबत जाणार नाहीत असा त्यांचा दावा होता। मात्र आज ते नॉट रिचेबल झाल्यानं अनेक ठिकाणी या सगळ्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झालेल्या आहेत की कमलनाथ कुठे आहेत आणि कमलनाथ काँग्रेसमध्ये आहेत की ते भाजपचं कमळ हातात घेतात, या संदर्भात सध्या चर्चा सुरू आहे। त्यामुळे कमलनाथ यांच्या हातात कमळ असा प्रश्न येणार का, ते घेणार का असा सध्या प्रश्न उपस्थित केला जात आहे।